नमस्कार. मी प्रसाद प्रकाश कळसे. येणाऱ्या नगरपालिका पंढरपूर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मी पुरुष या गटातून उमेदवार म्हणून आहे. येणाऱ्या काळात आणि पाठीमागच्या काळात माझी अशी ओळख आहे की सर्वसामान्यातला कार्यकर्ता किंवा सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता म्हणून माझी प्रभागात ओळख आहे. प्रभागातील ह्याच्या अगोदरची काही रस्त्यांची कामे असतील, पाण्याचे प्रश्न असतील किंवा ड्रेनेजचे प्रश्न असतील, मी ह्याच्या अगोदर पण ह्या प्रश्नांना वाचा फोडून हे कामं ह्याच्या अगोदर केलेली आहेत. प्रभागातील येणाऱ्या काळामध्ये जे काही रस्ते असतील किंवा कुठल्या मैला मिश्रित पाण्याचा प्रश्न जो आहे बऱ्यापैकी, कारण ह्या भागातील जी पाण्याची पाईपलाईन आहे ती जुनी पाईपलाईन आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्यामुळे मैला मिश्रित पाणी येतं किंवा काही गटरचं पाणी वगैरे असं प्रमाणात पाणी येतं. ही पूर्ण पाईपलाईन प्रभागामधील पाईपलाईन नवीन करून, ड्रेनेजची लाईन नवीन करून या प्रभागातील सर्व रस्ते म्हणजे प्रभागातील धूळमुक्त हे माझा एक संकल्प आहे. येणाऱ्या काळात मी प्रभागामध्ये CCTV कॅमेरे आणि वृक्षारोपण अशा काही माझ्या संकल्पना आहेत की ज्या मी येणाऱ्या काळात त्या पूर्ण करणार आहे. आज माझ्यासोबत आमचे सहकारी असणारे प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिलामधून उभारण्याचे प्रणिताई घाडगे ह्या माझ्या सहकारी आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रणिताई भालके यांनी आम्हाला 26 तारखेला चिन्ह भेटेल आणि आज आम्ही सर्वजण मिळून प्रभागातील किंवा पंढरपुरातील सर्व कामे करण्यासाठी एक तयारी आहोत. पंढरपुरात वारकरी जास्त येतात, त्याबद्दल वारकऱ्यांसाठी काय कराल तुम्ही तुमच्या प्रभागात? येणाऱ्या काळात पंढरपूरमध्ये कॅरिडर होणार आहे. त्यामुळे येणारा हा वर्ग पंढरपूरमध्ये आता ह्यानंतर जो येणारा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वारकरी वर्ग येणार आहे. जसंच आज शिर्डी आपण जे म्हणतो की मोठे काही हे आहेत, त्यापणे पंढरपूरचं पण मोठं प्रस्थ होणार आहे. त्यामुळे पंढरपूरचं आर्थिक राजकारण, आर्थिक बाजू सक्षम होणार आहे. आणि येणाऱ्या काळात म्हणलं तर वारकऱ्यांसाठी आणि पंढरपुरातील लोकांसाठी व्यवसायासाठी ही वारी ही सगळ्यात मोठा एक उपजीविकेचा विषय आहे. त्यामुळे त्या गोष्टींवर पण आम्ही काही गोष्टींवर उपाययोजना करून जास्तीत जास्त जे हे जे नगराध्यक्षपद आहे म्हणजे किंवा ज्या मागच्या लोकांनी कामं केलेत त्यात काय बदल होणार का आता? 100% बदल होईल, कारण नवीन चेहरे येतील, युवकांना संधी देणार आहेत. प्रत्येक ठिकाणीच लोकांचं आहे की नवीन चेहरा पाहिजे लोकांना. नवीन लोकांना काम करण्याची संधी दिल्यावर त्यांना एक नवीन उमेद आहे की काम करायची. त्यामुळे 100% नवीन लोकांना संधी भेटेल. म्हणतात जुनं ते सोनं जुनं असले तर चालते, पण आता लोकांना बदल पाहिजे, लोकांमध्ये बदल पाहिजे. तेच खाऊन लोक कंटाळलेत आता, त्यामुळे लोकांना बदल पाहिजे.